कदापि शक्य नाही. तानाजीनं मान्य केलं प्रण आणि दिला बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतर लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढी आमची जी 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 प्रणाम केला राजाला. प्रणाम केला राजाला केला राजाला. तानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला. टाच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिराजी जी मारली घोड्याला जिराजी जी 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 कोंढाण्याचे उंच शिखर. कोंढाण्याचे उंच शिखर रात किर किर मोठी अवघड गडावर जाव तरी कसे टाकावे कुणीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजींनी आपल्या मैदानातील एक घोरपड बाहेर काढले. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल. घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू हातूला. आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला. वचन दिलं आम्ही राजाला मावळे तटीवर आल्या. असे करून चढले कोंढाणा चढले कोंढाणा जिराजी जी चढले कोंढाणा जिराजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या. कोण? तानाजी. हा तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय रे स्वराज्या? दिल्लीला चल, मुद्रा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हा दिल्लीला मुद्रा